आज आपण कोथिंबीरची वडी हलकी, पोकळ, कुरकुरीत अशी झटपट होणारी सोपी पद्धत पाहणार आहोत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरची वडी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घेऊन मध्ये अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे आणि दोन्ही टोकं एकत्रित करून बारीक कापून घ्यायची आहे. कोथिंबीरची कोवळी देठही आपल्याला घ्यायची आहे, त्यामुळे वडीला खूप छान चव येते. आता आपण वाटण बनवून घेऊया. त्यासाठी 5-6 तिखट मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. आता हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे. इथे मी 2 वाटी बेसन घेतलं आहे. या वाटीने मी 2 वाटी बेसन घेतलं आहे. आता पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोथिंबीर वडी छान क्रिस्पी होते. आता आपण त्यामध्ये ओवा घालूया. इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि हाताने क्रश करून तो आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. 2 छोटे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. तुम्ही कमी जास्त घालू शकता. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. त्यानंतर आपल्याला मिरची आणि जिरं याचं वाटण घालायचं आहे. आता सर्व मसाले मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता सर्व मसाले मिक्स करून झाले आहे. आता सर्व कोथिंबीर पिठामध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. पिठाच्या प्रमाणापेक्षा कोथिंबीर जास्त घालायची आहे, म्हणजे आपल्याला कोथिंबीरीचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे. त्यामुळे कोथिंबीरीची वडी चवीला छान लागते आणि हलकी होते. कोथिंबीर पिठामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आता पीठ मळून झालं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ असं भिजवून घेतलं आहे. फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही, हलक्या हाताने पीठ मळून घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून छान मळून घेऊया. आता हाताला थोडं तेल लावून पिठाचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. आता ही वडी आपल्याला एका थाळीमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यासाठी अशा पद्धतीचं एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता 2 चमचे मी तेल घातलं आहे आणि ते सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मळलेलं पीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचं आहे. पीठ पसरवताना हाताला तेल लावायचं आहे आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ थाळीमध्ये पसरवायचे आहे आणि वरतून तीळ लावायचे आहे. 2 चमचे तीळ घेतले आहेत आणि अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचे आहे. आता थाळी बनवून झाली आहे. पीठ उकडण्यासाठी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे. आता त्यावरती पिठाची थाळी ठेवायची आहे आणि 10-12 मिनिटं उकळत ठेवायची आहे. तुम्ही इडली पात्र किंवा मोदक पात्रामध्ये तुम्ही ही वडी अशा पद्धतीने वापरू शकता. 10 मिनिटं झाली आहेत. उकड परफेक्ट झाली आहे का नाही ते पाहण्यासाठी सुरी पिठामध्ये घालावी. सुरीला पीठ लागलं नाही तर आपली उकड परफेक्ट झाली आहे. उकड बाहेर काढून थंड करून घ्यायची आहे. पूर्णतः वडी थंड झाली की आपल्याला अशा पद्धतीने कडा सोडून घ्यायच्या आहे. एका प्लेटमध्ये या वड्या काढून घेऊया आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या कोथिंबीरीच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या वड्या बनवून घ्या. मी चौकोनी आकाराचे वड्या बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वड्या बनवून घ्यायच्या आहेत. आता आपण कोथिंबीरीच्या वड्या फ्राय करून घेऊया. या कोथिंबीरीच्या वड्या तुम्ही 5-6 दिवस फ्रीज मध्ये बंद डब्यामध्ये ठेवू शकता.
तुम्हाला पाहिजे तेव्हा वड्या डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता. वडी तेलात सोडल्यानंतर 2 मिनिटं एका साईडने फ्राय करावी. नंतर दुसरी बाजू चमच्याने पलटवून फ्राय करा. वडी दोन्ही बाजूनी छान फ्राय करायची आहे. ही कोथिंबीर वडी तुम्ही स्नॅक्स म्हणून टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा जेवणासोबत खाऊ शकता. आता आपली ही वडी छान फ्राय झाली आहे. आता एका प्लेटमध्ये ती काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व वड्या फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक यू फॉर वॉचिंग.